करे सुब्या, लग्न नव्हतं झालं तर वगन जायचं गप्पा मारायला, आणि आता लग्न झालं तर विसरला का मित्राला? आमोशा पौर्णिमाला टपकतो इथं. अरे बाबा तसं काय नाही, लग्न झाल्यावर थोडाफार माणूस बिझी राहतो, पण एवढं करू बी तुम्हाला भेटायला येतोयच ना मी, त्याचं काय नाही. अरे तसं नाही सोमा, आता त्याचं लग्न झालंय, बायकोला जेळ पुरत नाही तर आपल्याला कधी टाइम द्यायचा ठेव. अरे त्याचं सोड, उद्या तो बी लग्न झालं तर तू बी असंच करायचा. अरे तोच काय, मी बी असंच म्हणन. अय भो, आपण नाही बरं का तसा. अरे आधी मित्र आणि नंतर ती बायको. हा पाहू ना मग. तू मला चॅलेंज करू नको बरं का, लय बेकार आहे आपण. ते काय असू सोमा, सुभानरावच्या बायको सारखी देखणी बायको अख्ख्या गावात कोणाची नाही. हा मायला मला पण अशीच बायको भेटायला पाहिजे राव, देखणी. आणि तू 3 महिने होऊन गेले तो लग्नाला, काय आहे का नाही मग गुड न्यूज? हा वर्षाच्या आत पाळणा हल्ला पाहिजे भो. कस अरे गुड न्यूज असन तरी तो आपल्याला सांगायचा नाही. तू पाय, लग्नाच्या वाढदिवसाच्या आत त्याच्या काखात पोरग राहीन. बाज आहे तुमची बडबड राव, तसलं अजून काय बी नाही. तुम्ही लय पुढला विचार करायला लागलाय, मला काम आहे. हाव का? अरे ऑल द बेस्ट सुभानराव. सुधा, मी काय म्हणत होतो, आता तू खाली नको झोपूस, आता इथं वर झोपत जा. हा नाही नको. अगं सुद्धा आता 3 महिने झाले आपल्या लग्नाला, तू खाली झोपल्याला मला नाही आवडत. तू इथं वर झोपत जा. अगं सुधा, आता आई बाबा बी नाही येत घरी. बघ ना, आपण दोघंच आहे. तू मला समजून घे. आता आपल्याला एकत्र येणं लय गरजेचं आहे. 3 महिने झालं ग, तू मला समजून घे ना. कोणी बी नाही बघ घरात, तू मला समजून घे. सुधा, मी काय नाही करणार तुला. आणि हो, मला माफ कर. आणि आता घे झोप. अहो ते काल तुम्हाला म्हणजे मला तसं करायचं नव्हतं. मला खरंच कळलं नाही मला काय झालं होतं. मला माफ करा.
ते होय, जाऊ दे. खरं तर माझंच हॅलो. हां, बरं बरं बरं, चालते चालते. हां चालेल, मला तसा फोन करा. आईबाबांचा फोन होता. आजच्या अवजी 2 दिवसांनी येणार आहेत ते. त्यांचा स्वयंपाक नको करू म्हणले. अहो, जेवायला वाढू का लगेच? नाही ना बघ, मी जेवून आलोय. तू घे जेवून. आणि हो, मी मित्रांबरोबर जरा बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. तू झोपून घे. सुधा, आज हातरून नाही टाकलं? झोप येत नाही का? नाही, आजपासून मी इथंच झोपणार आहे, तुमच्या जवळ.
सॉरी चुकून झालं. ऐका ना मला इथं भरतनगरला जायचं होतं. प्लीज मला सोडता का हवं तर मी पैसे देते तुम्हाला. नाही पैशाची नाही गोष्ट, मी तिकडेच चाललोय. चला सोडतो. थँक्यू. हा काय हो माहित आहे झाल्या का मिरच्या तोडून? चालल्यात मिरच्या तोडायचं काम. कुठे चालली? मी चालले ना गावात. काय करायला? काय त्या शेजारणीच्या पोराने गाडी आणली, ते आमचं कार्ट नुसतंच वरडतंय, मला रिमोटची गाडी पाहिजे, रिमोटची गाडी पाहिजे. अगं पण तू मागच्याच महिन्यात त्याच्या बर्थडेला गाडी आणली ना. अहो ती गाडी ढकलायला लागती म्हणून त्याला रिमोटचीच पाहिजे. रिमोटची गाडी एकदा शील संपलं की बंद पडली की मग काय तर ढकलायची गाडी खेळायची. शेजारच्या पोराने घेतली, त्याने घेऊनच आलाय घरी. शील संपल्यावर मग रिमोटची गाडी चालणार आहे का? मग तो ढकलायचीच गाडी खेळेल ना. नको पैसे घालू, जा घरी. तुम्ही म्हणताय तेच खरंय, नवीन गोष्टी आल्या का जुन्या गोष्टी का दुर्लक्षच होते. बरोबर आहे. मग चला जाऊ का? हा चालतंय. काय पोरांचं असंच असतंय सारखं, याने आणलं की मला ते पाहिजे, लगेच दुसऱ्याने काय आणलं की ते पाहिजे. शुभं करोति कल्याणं शुभम करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दीपक ज्योती नमस्तुते. दिवा लावला देवापाशी दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. उजेड बाला तुळशी पाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे, घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. चला पाया पडा आता. काकी रोज आपण शुभम करोति का म्हणतो? कारण घरातली लक्ष्मी बाहेर जायला नको म्हणून. आणि जर ती एक दिवशी बाहेर पडली तर? असं नाही म्हणायचं लाडू. हे बघ मी तुला आता आहे ना एक गोष्ट सांगते. हा, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात सुख धनसंपदा संपत्ती जे येतं ना ते म्हणजे लक्ष्मी. आणि ही जर लक्ष्मी घराबाहेर गेली ना तर अलक्ष्मी घरात येते आणि सोबत दुःख दारिद्र्य भांडण हे सगळं घेऊन येते. मग परत असं नाही म्हणायचं बरं का. अलक्ष्मी म्हणजे कोण? अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची सख्खी बहीण. लक्ष्मी राहते वैकुंठात आणि अलक्ष्मी राहते पाताळात. जेव्हा घरात भांडणं होतात ना तेव्हा अलक्ष्मी घरात येत असते. म्हणजे भांडणं कचरा अस्वच्छता हे अलक्ष्मीला आवडत असतं. याच्या उलट लक्ष्मीला शांतता स्वच्छता हे लक्ष्मीला आवडत असतं. म्हणून आपण घर नेहमी स्वच्छ ठेवतो ना. ही अलक्ष्मी पाताळात करायची कारण लक्ष्मीने तिला शाप दिला होता म्हणून अलक्ष्मी पाताळात राहते. का बरं? कारण लक्ष्मी ही नारायणांची पत्नी आहे. त्यांचं जेव्हा लग्न चालू होतं ना तेव्हा अलक्ष्मी तिथं आली आणि तिला नारायण आवडू लागले. आणि मग राहू द्या. सकाळपासून देवपूजा चालली आपली. कधी आठवाची देवपूजा तुमची? स्वयंपाकाचं काय केलं? कालवण झाले भाकर झाले. राहते चाललं तर लवकर आवर. जेवण मला मित्राकडे जायचंय आणि संध्याकाळी मी तिकडेच मुक्काम करणार आहे. मान नको उठ लवकर. हा चल लाडू. लाडू अजून घर नाही गेला का? मम्मीचा फोन नाही आला का? काय म्हणजे मम्मी? परवा येणार आहे मम्मी. आणि तोपर्यंत येतच का तू? येतच राहणार तोपर्यंत? त्या मम्मी पप्पाला कळत नाही का तुला एकट्याला ठेवून फिरायला गेल्या देवदर्शनाला? अहो त्याची परीक्षा आहे ना म्हणून ठेवून गेले म्हणले ते. अरे परीक्षा आहेत आई बापाने अभ्यास घ्यावा पोराची काळजी घ्यावी. देवदर्शन करत हिंडत बसायचं नसतंय. आई बापाला देव महत्वाचा आहे का पोरगा महत्वाचा आहे?
पाच झाल्यावर करा की देव म्हणा. ऐका ना, आपण जायचं का त्याला फिरायला घेऊन? नाही तर मग आई बाबा आणि आपण देवदर्शनाला जायचं. मोकळचे ना आम्ही सगळे. हा, आई बापा मी मोकळाचे. तिकडे शेती लावू काढी तो बाप सांभाळायचा का मग? हा, आपण जायचं का फिरायला? काम करा घरातली. आवर, मला जायचंय. नको नको डोकं फिरू. आवर, चल. सुभान, अरे बरं झालं तू इथं गावला. चल लवकर जायचं आपल्याला. कुठं जायचं? काय झालंय तुषार? अरे अरे बाणाला साप चावलाय. काय? हा, कुठं? अरे वाफेवर पाणी सोडायला गेलता आणि तिथं वाफेच्या शेजारी त्याला साप चावला. तेवढ्यात त्यांनी मला फोन केलाय. अरे लय तर मिळत असून तिथं जाऊन येऊ. चल. मी आलो असतो पण तुषार आयुष्यपतल्या का मला लय मोठं काम आहे. का? लय अर्जंट काम आहे. मला तिकडे जावं लागत. तू एक काम कर, तू त्याला दवाखान्यात घेऊन जा. तिथं काय लागलं तर मला फोन कर, मी काहीतरी ऍडजस्ट करतो. अरे पण त्याला साप चावलाय, त्याच्यापेक्षा काय महत्वाचं काम आहे तुला? अरे मला लय महत्वाचं भाऊ, तू नाही समजू शकत. अरे ऐक सुबन्या, जाऊ. मला जाणार का तुषार प्लीज. अरे ऐक, माझ्याकडे गाडी नाही. सुभान, याला काही एवढं अर्जंट काम लागले. तिकडे बहाणाला तर मिळत असेल. काकी, ती राहिलेली गोष्ट सांगा ना. कुठं आलो होतो आपण? देवीच्या लग्नाच्या इथं. एखाद्याच्या संसारात आहे ना, विष कालवायचं काम ती अलक्ष्मी करायची. तिने स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला मिळवण्यासाठी काय काय नाही केलं. तिने असा काही डाव मांडला का त्या डावासमोर विष्णूचं सुद्धा काहीच नाही चाललं. शेवटी तिच्या रूपाला ते भाळलेच आणि लक्ष्मीपासून दूर गेले. हॅलो, बाहेर आलतो. नाही तर घराच्या बाहेर. माझी वाट बघताय. येऊ का मग घरात? बरं आलोच. तुम्ही पण छान दिसताय. जमला असेल ना खूप. बरं सुगंधराव, आज तुम्ही त्या पलीकडून झोपा, मी अलीकडून झोपते. चालतंय. आधी तो दरवाजा लावला असता तर बरं झालं असतं. तुम्ही पण ना, एवढ्या रातच्याला त्या गरीबाच्या घरी कोण येणार आहे बरं? राहू दे. तसं नाही, पण जर कोणी बघितलं ना तर पंचायत होईल. सुगंधराव, तुम्ही पण ना लय घाबरता बघा. आले बंद करून. मोहिनीबाई, काय काय काम घाबरून केलेलेच बरे आहेत. आले बंद करून.
महिनेबाई, आज माझ्याकडून एक सुंदर वस्तू. अगं बाई, चक्क गुलाब. बघा ना, आज आपल्या भेटीला 8 दिवस पूर्ण झाले आणि 8 दिवसात मी तुम्हाला काहीच दिलं नाही. म्हणून म्हणलं आज स्पेशल दिवस आहे, मग स्पेशल व्यक्तीला स्पेशल गुलाब. मग ते एवढं गुलाब आणलंच आहे तर तुमच्याच हाताने मला केसात माझ्या. तुम्हाला चालेल? मोहिनीबाई, गुलाब माळल्यावर काही सुरेख दिसता हो तुम्ही. पण सुभानराव, तुम्हाला कसं माहिती बरं मला गुलाब लय आवडतात ते? मोहिनीबाई, तुम्हाला तो दिवस आठवता का, ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो? दोन मिनिटं थांबा, मी जाऊन येते. हो भाई, काय पाहिजे? अहो 7 दिवस आधी मी येणार होते इंटरव्ह्यूला, तर तब्येत ठीक नव्हती म्हणून आज आले. ते सर कुठे आहे बरं? मीच ती सर सॉरी बरं का सर, जरा उशिरा झालाय. 7 दिवसापूर्वी बोलवलं होतं ना सर. आम्ही ठेवली दुसरी बाई. माझी तब्येत ठीक नव्हती. नाही, आता ऐका की जावा, सर, जावा. माझी आईची तब्येत बी ठीक नसते. असं नका करू, मी परत नाही असं करायची. माणसाची गरज होती ना, आम्ही ठेवली दुसरी बाई. या तुम्ही या. सर मी सुट्टी बी नाही घ्यायची चला. परत. चला. धन्यवाद बरं का, मला इथपर्यंत सोडलं तुम्ही. आता तुम्ही गेल्या तर चालत. नाही, जातो मी. पण एक विचारू का मॅडम? विचारा की. तसा अधिकार नाही मला, पण ते तुमच्या ओरडत होते, काय प्रॉब्लेम आहे का? काय नाही हो, इंटरव्ह्यू साठी येणार होते मी, त्यात माझी तब्येत बिले बिघडली होती म्हणून आले नाही. 2 दिवस वाट बघितली त्यांनी आणि दुसरी बाई ठेवून टाकली. त्यामुळे आता मला बोलले की तुझ्यासाठी काम नाही म्हणून. आणि लय आता घरी आई पण आजारी असते, काही समजतच नाही आता कामाचं कसं काय होईल. तुमची हरकत नसेल एक बोलू का? बोला. तुम्हाला हॉटेलवरच काम पाहिजे ना? हा, माझं पण एक हॉटेल आहे, म्हणजे मी पण एका हॉटेलवर काम करतो, म्हणजे ॲज अ पार्टनर म्हणूनच काम करतोय. तिथं मला एका व्यक्तीची गरज आहे. तुमची हरकत नसेल तर तुम्ही आमच्या हॉटेलला जॉईन होता? चालेल की. खरंच काम द्याल का तुम्ही मला? अहो खरंच सांगतोय. खरंच खूप चांगला माणूस आहे बघा तुम्ही. देवासारखे धावून आला बरं तुम्ही. देवाचं काय त्यात? आणि ऐका की, मला त्या भरत गावामध्ये तुमच्या ओळखीने कुठं जरा भाड्याने खोली भेटली तर बघा की जरा. खोलीच पाहिजे ना? त्याचं पण होऊन जाईल. चला. धन्यवाद बरं का. हो, धन्यवाद. सुभानराव, जर तुम्ही नसते तर या मोहिनीचं काय झालं असतं हो? या अनोळखी गावात छोटीशी गाव आहे ना, पण तुमच्यामुळं मला राहायला जागा तर मिळाली. आयुष्यभर तुमचे उपकार कधीच विसरणार नाही बघा ही मोहिनी. मोहिनीबाई, खरं सांगू का, तुम्ही माझे आभार मानूच नका बघा. खरं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. तसं मला माझ्या हॉटेलवरती ना कोणी बी भेटलं असतं का आम्हाला, पण तुमच्यासारखी समजून घेणारे, मला जाणणारी मैत्रीण भेटली असती का? आणि खरं सांगू, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून ना माझं आयुष्य लय भारी चाललंय बघा. मी लय खुश आहे. आणि त्यात तुम्ही आधीमध्ये मला इकडे बोलवता ना, मला खूप भारी वाटतं. सुभानराव, एकटीला मला लय भीती वाटते बघा.
आणि त्यात आजकालची लोक तुम्हाला बी माहिती कशी, एकटी बाई बघितली नाही की मागच लागतात बघा. आता घाबरायचं नाही, आता मी आलोय ना. बरं, तुमची बायको काही बोलली नाही ना बरं इथे येताना? तिला काय विचारायचं तेव्हा? 3 महिने झाले लग्नाला. या 3 महिन्यात फक्त आणि फक्त तिच्या मर्जीप्रमाणे वागत आलो. एखादा नवरा एवढी काळजी घेणार नाही तेवढी काळजी घेतली तिची. अहो, मोगऱ्याच्या फुलासारखं जपलं तिला. तिच्या मनाच्या विरोधात कधी काही वेगळं केलं नाही. आणि साली मला हात लावून देत नाही अंगाला. आणि तिला काय विचारायचं तेव्हापासून डोक्यातच गेली माया. सुबनराव, त्या मोगऱ्यापेक्षा ना हा गुलाब कधी बी जडच राहील. आणि तुम्हाला माझी शपथ आहे, त्या बाईमुळं उगा जसं तोंड पाडून घ्यायचं नाही. चालतंय की. थांबा, या ओठांची गोडी वाढवण्यासाठी खीर केली मी तुमच्यासाठी. हो मोहिनीबाई, एवढं समोर पंचपक्वान्नाचं ताट असताना कोणी खीर खातोय? मोहिनीबाई, आजपर्यंत तुम्ही किचन मध्ये नुसती भांडी धुतली, आता तुम्ही किचन सांभाळायचं. लक्ष्मीला पण ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि नारायणला तर आपण काय करतोय हेच कळत नव्हतं. त्यांना अलक्ष्मीशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं. असेच काही दिवस निघून गेले. हळूहळू त्यांचं रूप बदलू लागलं, स्वभाव बदलू लागला. अंगावरचं सगळं तेज निघून गेलं आणि सगळे दागिनेही नाहीसे झाले. हळूहळू त्यांना चांगल्या गोष्टींचा राग येऊ लागला आणि चांगल्या लोकांचाही राग येऊ लागला. भरपूर देव त्यांना समजवायला गेले, पण जे देव त्यांना समजवायला जायचे त्यांना ते अस्त्रशस्त्राने वार करायचे. बऱ्याच वर्षानंतर जेव्हा त्यांना समजलं आपण काय करतोय, तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती. पृथ्वीवर उलथापालथ झाली होती आणि त्यांच्याजवळ तर काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. पण या सगळ्या गोष्टीतून त्यांना त्यांच्या लक्ष्मीने बाहेर काढलं आणि अलक्ष्मीला पाताळात ढकलून दिलं. त्यानंतर दोघांनी मिळून पृथ्वी तलावर सगळं काही सुरळीत केलं. नुसता वैताग आणलाय बाय. कुठं इरबळ वाड्याला खोड्याला कुठं हिंडत यात. परे तो टावेला इकडं. इरबळ कुठं हिंडायचं तुला सांभाळता नाही येत का ग तिला? आहे, मी मस्त म्हणलं होतं तिला नको जाऊ, तिने नाही ऐकलं. ऐकत नव्हती कायची. तुम्ही नुसतं इरबळ घरात पाय नाही सारखं हिंडायचं इकडं तिकडं, कुठं बी जायचं यायचं. तुम्ही काय माणसाला वैतागून सोडलंय ग? अरे उठ. मरणाचा वैताग आणि कुठे गेली होती का? हा, मरणाचा ताप आलाय बाया. लय वैताग आणलाय पोरींनी आपल्याला. आल्याची गेल्याची कोल्याची कुत्र्याची पोथाची खेताची पैपाहूनची शेजाऱ्या पाजाऱ्यांची आई बाप्पाची राहिल्या सगळ्यांची. काय झालं? असं काय बघताय? मोहिनीबाई, काय धारदार नजर आहे हो तुमची. काळीत चिरल्यासारखं झालं बघा. तो चंद्रासारखा मुखडा
आणि ती घायल करणारी नजर, असं वाटतंय बघतच राहा. एवढं बी बघू नका, नाही तर तुमचीच नजर लागेल मला. काय करू मोहिनीबाई, बघितलं तर काळजात चर होत आहे आणि नाही बघितलं तर जीव गेल्यासारखं होतंय. सांगा काय करू? उठा आता, हॉटेलला जायचंय. का बंद ठेवणार आहे हॉटेल? तुमच्यासाठी बंद बी ठेवू की. आणि माझा पगार? तो महिन्याला भेटत जाईन तुम्हाला. तुम्ही फक्त एक काम करायचं, रोज मला टायमावर जेवण द्यायचं, जसं रात्री दिलं तसं. खरं सांगू, आयुष्यात पहिल्यांदाच पोटवर जेवलंय बघा. देणार ना जेवायला? बरं आवरा आता, घरी पण जायचंय तुम्हाला. तोंड धुवून घ्या, चहा ठेवलंय मी. हो महिनीबाई, अहो कशाला चहा? विसरले का काय? काय आजपासून हॉटेलचं किचन तुम्हालाच बघायचंय आणि मला पण. मग पिऊ की रोज चहा? हा आवरा आता. असं आवरायचीच बाई. भाना, तू आला हे? अरे बरं वाटतंय का नाही? अरे बस बस बस, राहू दे. बरं वाटतंय का नाही आता? तू होतास म्हणून माझा जीव वाचला बघ. तुझे उपकार आयुष्यभर नाही फिटणार. काय? अय, उपकाराची भाषा कशाला करतो रे? उपकाराची भाषा करायची असेल ना, तुझी माझी दोस्ती गेली त्याला लावत. हा, अरे तू केलंयस तसं. मरणाच्या दारात गेलेल्या मित्राला तू जमिनीवर पुन्हा घेऊन आलास. अरे मी कुठं काय केलंय तेव्हा? अरे तो सापच बिनविषारी होता आणि मी आलो जरी नसतो ना, तुला काय झालं असतं? काय नसतं. अरे साप चावला तेव्हा तो साप विषारी का बिनविषारी हे मला नाही समजलं आणि ते मला समजत पण नाही. अरे साप चावला तेव्हा एवढं घाबरलो की साप चावला बघून याच्यामुळेच माझा जीव गेला असता. अरे तुला सापांबद्दल माहिती आहे बघ. तो आला आणि म्हणला साप बिनविषारी आहे, तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडला बघ. अरे आपण शेतकरी माणसं, लोड शेडिंग मुळे आपल्याला रातचं पाणी धरायला जावंच लागते आणि अशा विषारी वाटेवरून आपल्याला आपल्या जीवनाची परीक्षा द्यावीच लागते. आणि मला माहिती की लोक त्या सापाच्या विषापेक्षा त्या सापाला बघूनच मारतात, म्हणून मला थोडीफार माहिती आहे. आणि बरं झालं तू त्याचा फोटो काढून ठेवला होता, म्हणजे मला कळलं अरे ती धामण होती म्हणून. शेतकरी जेव्हा रातभर राबतो ना, तेव्हा लोकांच्या आयुष्यात सोनेरी पाठ होते बघ. बर चल शुभंकडे जाऊन येऊ. कालपासून त्याची लय आठवण येते बघ. त्याचं नाव पण काढू नको. का रे, काय झालं? अरे तुला रात्री साप चावला होता, तर रस्त्यात मला तो भेटला. त्याला तुझ्याबद्दल सांगून चल म्हणलं तर त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून पळून गेला तिथून निघून. अरे त्याचं लग्न झालंय, आता संसारात पडला म्हणल्यावर जबाबदाऱ्या वाढणारच ना. अरे रातच्या 11 वाजता वस्तीच्या बाहेर कसल्या जबाबदाऱ्याचं काम आहे त्याचं? रात्री 11 वाजता? हो मग. अरे नुसता चालला नव्हता, चोरट्या नजरानं चालला होता. आणि गेले 8 दिवस तो जेवढा बदललाय ना, अरे लग्न झालं तेव्हा पण एवढा बदलला नव्हता. बरं जाऊ दे, तुझा चहा गार होईल बघ. आई, माझा एवढा चहा गरम कर आणि तुषारला पण 1 कप चहा ठेव बघ. अय, मला नको चहा. चहा नको? नको. मग कशाला थांबलाय तू? जा की. बर उठ उठ. अरे बसला का? अरे छोट्या छोट्या गोष्टीवर लगेच मनाव घेतोस बघ. काय नाही. बर चल, पाय दुखत नाही ना तुझा? नाही नाही. हळू. चहा तर लय गोल झालेला आहे तुमच्यासारखा. अजून घ्या की मग. त्या तुम्ही देशाल तर काय हरकत नाही घ्यायला. गरम आहे बरं. गरम आहे त्यामुळे तर घेतोय. का हो सुगंधा, काय झालं असं तोंड पाडून बसलाय? काय नाही. सांगायचं नाही का मला? मालकाचा फोन आला होता. मालक जरा चिडले होते, म्हणजे महत्वाचं बोलायचं.
हॉटेलला येणार आहे. माझ्याकडून काय चुकलंय का काय कळाना झालं, मला भीती वाटते. तुम्ही पण ना उगाच टेन्शन घेता बघा. तुम्ही नाही का मला ते गेल्या वेळेस बोलला होता बघा, अशीच त्यांनी तुमची मस्करी केली होती बघा, तसंच काहीतरी असेल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. अशी कशी काय होईल? सगळं टेन्शन एका मिनिटात घालवलं माझं. म्हणे बघता बघता 2 महिने झाले तू हॉटेलला जॉईन होऊन. हो ना. किचन सांभाळतेस, मी नसलो की गल्ला सांभाळतेस, हॉटेलकडे चांगलं लक्ष आहे बघ तुझं. तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. राहू दे तिकडं, उद्यापासून येत नाही मी हॉटेलला. अगं झालं काय एवढं कसं आहे? मग नाहीतर काय, आधी म्हणता आपलं दोघांचं हॉटेल आहे आणि आता काय म्हणता आभार मानून परक्यापणाची भावना मला आणून देता. सॉरी 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 सॉरी, परत आभार मानणार नाही. आता ठीक आहे. पण एक काम कर, सर असे म्हणले की आता हॉटेल कोण सांभाळतंय, म्हणजे किचन कोण सांभाळतंय, कारण पहिले सगळे जुने आचार्य मी काढून टाकलेत, आता तू एकटीच किचन सांभाळते. तर सर आले की 100% तुझं कौतुक करणार. तर सर आले की त्यांना तुझ्या हातचा कडक चहा बनवून दे. देते की चहा प्यायला किती खुश होतील बघ. चालतंय की. बरं ऐका की, माझा विचार चाललेला की मला 1-2 साड्या नवीन घ्यायच्यात बघा. अरे मागलेच महिन्यात 2 घेतल्या की साड्या. हा घेतल्या होत्या, पण ते किचन मध्ये काम करून सगळ्या खराब झाल्यात बघा, त्यामुळे घालायला तर साड्याच नाही माझ्याकडं. बर 2 नाही 4 साड्या घे, पण असं रुसून नकोस. हा दुकानात जा, ते शेजार दुकान माहिती ना, ते जा 4 साड्या घे आणि काय असेल ते बिल दे पाठवून. चालतंय की. ठीक आहे, लागा तयारीला. चला काम करायला घेते मी. ताई, वहिनी. तुषार भाऊ तुम्ही, चला चहा ठेवते तुम्हाला. नाही चहा वगैरे नको, थोडं बोलायचं होतं. पण हे हॉटेलवर गेलेत. सुभानशी नाही, तुझ्याशीच बोलायचं होतं. मला तुला एक भाऊ म्हणून काही सांगायचं होतं. खर तर मला हे पहिलंच सांगायला पाहिजे होतं, पण मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. आम्हाला लय दिवसापासून सांगायचं होतं, पण कसं सांगावं हेच कळत नव्हतं. पण आता प्रकरण खूप हाताबाहेर चाललंय म्हणून तुला सांगतो. सुभान आता पहिल्यासारखं वागत नाहीये, हे तुला माहिती असेलच. नाही, चांगले वागतात की. खोटं नका बोलू वहिनी, तुमचा चेहराच सांगतोय तुम्ही किती सहन करताय ते. जेव्हापासून हॉटेलमध्ये ती नवीन बाई आली ना, तेव्हापासून सुभान खूप बदललाय. एक वेळ दारू सिगरेट पिला असता तरी चाललं असतं, पण बाईच्या नादी लागलेल्या माणसाला बाहेर काढणं फक्त तुझ्या हातात आहे, म्हणून तुला सांगाय आलो. वाटेल ते प्रयत्न करा वहिनी, पण सुभानला यातून बाहेर काढा. तुझ्याशी काही आमच्याशी पण नीट नाही बोलत येतो, म्हणून न राहून तुला सांगायला आलो. चला येतो आम्ही. चल रे. मग सुभान कुठं लक्ष आहे? काय झालंय बाकी? म्हणजे कसं काय झालं पाणी? आहे व्यवस्थित चाललाय. व्यवस्थित चाललाय. मग बाकी तुझं बरं आहे का? माझं बरं आहे. चालू चांगलं चाललंय ना तुझं? किती झाला धंदा मग? झालं आतापर्यंत 350-500 झाला. काय 500 रुपये? अरे काय लावलंय का तुम्ही नेमकं? टाइमपास लावलाय का हॉटेलचा? पहिला धंदा काय असायचा आपला? 30-40 आपला गल्ला व्हायचा. सुभान चाललंय काय नक्की तुझं? मालक माझं धंद्यात लक्ष आहे, पण अचानक काय चाललंय ना काय कळणार झालंय बघा. अचानक नाही, 1-1.5 महिना झालाय. आपला धंदा 1-1.5 महिन्यापूर्वी 30-40 असायचा आणि आज फक्त 500 रुपये. अहो मालक, शेजारी पण 2-2 हॉटेल आहे. आता त्यांनी ऑफर लावले, मग आपल्याला गिऱ्हाईक कमी यायला लागले, त्यात मी काय करू? अरे त्यांच्या ऑफर आज आहेत का? काल पण त्यांच्या ऑफर होत्याच ना. पण आपल्या हॉटेलची चव
आणि क्वालिटी ह्याच्यावर आपल्या इथे लोक येत होते. तू तुझ्या मनाने आचार्य बदललेच का? त्याच्यामुळे हे सगळं झालंय. हे उद्योग करून ठेवलेत, ह्याच्या कंप्लेंट माझ्याकडे माझ्या कानापर्यंत पोहोचल्या. तुला इतक्या दिवसातून सांगतोय मी, माझं ऐकत नाही तू. आता काय मी जाऊन स्वयंपाक करू का सर? सांगा बरं तुम्ही. मग आता ही मोहिनी इतका बाहेर चहा बनवते नसत, काय चव येते या चहाला. तुम्ही एकदा पिऊन बघा. पण गिऱ्हाईक काय येत नाही मला काय कळतच नाही बघा. अरे ती काय करतील काय नाही ते मला चांगलंच माहितीये. कळतं मलाही बाहेरून तुझं काय चाललंय इथं. 1.5 महिन्यात वाट लावली हॉटेलची तू. हे बघ, तुला 10 दिवसाचा वेळ देतो शेवटचा. तेवढ्या 10 दिवसामध्ये ना हॉटेल परत जैसे ते झालं पाहिजे बघ. आणि तू ते करू शकतो. आणि नाहीतर काय मला कामावरून काढणार ना? अहो मीच तुमचं काम सोडतो, मला बी गरज नाही. अहो मी होतो म्हणून हॉटेल चाललंय तुमचं. माझी एवढी हिंमत आहे ना, मी स्वतः सुद्धा हॉटेल टाकू शकतो काय. आणि सगळं करायचं पण तिला काय बोलायचं नाही. ज्यावेळेस मी हॉटेल टाकेन ना, हिलाच कामाला ठेव. कोण ही? हा मोहिनी, चल काय गरज ना आपल्याला कामाची. चल तू चल. सुभान, रागात निर्णय नको घेऊ. सुभान, अरे या बाईचा नाद सोड. तुलाही पुढे जाशील, जरा विचार कर अजूनही. आता माती होईल रे बाळा तुझी. झाली तर झाली आम्ही बघ. चल बया, आता त्या माणसाचं काम बी गेले. कसं पैसा काढू ह्याच्याकडनं. एवढ्या डोक्याचा माणूस आहे. खरंच नवीन हॉटेल काढायचं आणि सगळा पैसा गुंतवायचा. मोहिनी, काहीतरी आयडिया केली पाहिजे तुला, नाही तर काही खरं नाही. घ्या चहा घे. नकोय मला. अहो कशाला उगाच मनाला एवढा त्रास करून घेताय? किती चिडचिड करायला लागलाय. राग नको धरू तर मग काय करू? सांग ना काय करू मी? एवढं प्रामाणिकपणे एवढं वर्ष काम केलं हॉटेलमध्ये आणि त्याचं काय फळ भेटलं? मालक रागाने बोलला. कधी 5 रुपयाची गफलत नाही केली इकडली तिकडं. एवढं प्रामाणिक वागले हो लोक बोलले, मग कोणाला राग येणार नाही का? आणि त्यात माझ्यामुळे तुला मालक बोलला. बरं शांत व्हा. त्यांना त्यांची चूक कळाली तर घेते ना परत बोलून तुम्हाला. कोणत्या तोंडाने जायचं तिथं? त्यांनी नाही काढलं मला कामावरून. मी स्वतः लात मारून आलोय. तू बघितलं नाही का? आणि त्यात माझ्यामुळं तुझं नाव खराब झालं. मला त्याच लय वाईट वाटतंय. जाऊ द्या, नका मनाला एवढं लागून घेऊ. आणि मी काय म्हणते, तुम्ही त्यांना म्हणण्याप्रमाणे ना तुम्ही स्वतःचं हॉटेल काढा. मी त्यांच्या हॉटेलमध्ये जाते कामाला. त्यांचा धंदा कसा बसवायचा ना मला चांगलंच येते. सगळे गिराईक पाठवते तुमच्याकडं. नाही नको. ज्याचं मीठ खाल्लंय त्याच्या ताटात कधी घाण नाही करायची. आणि राहिला प्रश्न हॉटेलचा, हॉटेल टाकायचं म्हणलं तरी पैसे कुठून आणणार मी आता? एवढे पैसे पण नाहीत माझ्याकडे महिने. दुसरे का कुठं तर नोकरी बघन मी. हा बरं, ते राहू दे. तुम्ही जावा आता घरी. घरी जाऊन जेवण करा. जातो मी, पण तो फोन कोणाचा आहे? कट का करते? ते आईचा फोन आहे. उचलून काय करणार? काय झालं? हॉस्पिटलमध्ये आई, डोळ्याचं ऑपरेशन आहे तिचं. 1 लाख रुपये खर्च सांगितलाय. आणि तुमच्यामुळं काम लागलेलं मला ते बी गेलं. आता काय बी समजना. कुठून पैसे आणू, काय करू, काय सांगू आईला. म्हणून नाही उचलं ते फोन आईचा. नको टेन्शन घेऊ. आता 1 लाख रुपये तर नाहीत माझ्याकडे. आता 70,000 देतो आणि 2 दिवसांनी 30,000 तुला पाठवतो. तू फक्त काय? फक्त मला नाही, आज मला अडचण आली. आज नाही. बघ ना. बरं, तुम्ही आता निघा. घरी जाऊन जेवण करा. चालतंय. काळजी घे. जावा लवकर, उशीर झाला. आणि तेवढं पैशाचं जरा लवकर बघा. आईचं ऑपरेशन लवकर होईल. सोडतो. चाल. काळजी. हॅलो,
बोल ना राजा. अरे तो फोन माझा जरा खराब झालाय वाटतं, खूप जुना झालाय ना. बर ते सोड, कुठे आहे तू? केव्हापासून वाट बघते मी घरात. तुझ्या घराजवळच आहे म्हणून मी तुला फोन करत होतो. आलोच 2 मिनिटं. बरं बरं, ये लवकर. किती वाट पाहावी एखाद्याने. आलो आलो. ये. काय सुभानराव? अरे सॉरी सुभान. आता सुभानच म्हणावं लागेल ना, नोकरीवरून काढून टाकलं तुम्हाला. हे लय बोल नको काय. मला नोकरीवरून काढलं नाही भाऊ, मी स्वतः लात मारली नोकरीला त्या. कळलं का? मला सांगतोय आता कोणत्या तोंडाने जाणार घरी? हा, आता कोणत्या तोंडाने जाणार घरी? अरे पहिलं बायकोचा पुढे शेळी बनून राहायचा तू, आता तिच्या पायाखालची धूळ बनून राहावं लागेल तुला. अवघड झाला राव. 4 महिने झाले लग्नाला, बायकोने सध्या अंगाला हात नाही लावून दिला. मला असं वाटतंय बरं का, तिचं बाहेर पडत नाही ना. मी आपलं सांगायचं काम केलं बाबा, नाही तर एखाद्या नवऱ्याला कोण हात नाही लावून देणार. माझं सांगायचं काम होतं बाबा, बाकी तुझं तू बघ. आता घरी गेल्यावर बघ ना तू, मागच्या वेळेस वाचली ती, पण आता नाही वाचणार. ती घरात आल्यापासून ना रोज काय ना काहीतरी होतंय. आज जवळ येऊन नाही दिलं ना तिने, मग बघ मी काय करतो ते. नाही तर काय करणार आहे? राहिला तुझ्या. हा, मला आज लय धडकी भरल्यासारखं वाटतंय रे. का रे, काय झालं? अरे आपण त्या वहिनीला मोहिनीबद्दल सांगून काही चुकीचं नाही केली ना रे. त्यांनी रागाच्या भरात काही चुकीचा निर्णय नाही घ्यायला पाहिजे. अरे काय नाही होत. आणि ताई काय घरी एकटी असते का? सासू सासरे असतात तिच्या सोबत. अरे ते नाना त्यांच्या खोलीत, ती वहिनी त्यांच्या खोलीत. अरे पापणी लावायला आणि वेगळा निर्णय घ्यायला काही वेळ नाही लागत बघ. असं म्हणतो. बरं मग फोन करून बघू का मी? कर बरं, एक कॉल कर. थांब, कॉल नको लो. का रे? अरे एवढा उशीर झालाय. ते सुभण्या येड्या खोपडीच आहे बघ. एवढ्या रातच्याला जर कॉल केला ना तर ते वहिनीवरतीच वेगळा संशय घ्यायचा. नको, कॉल नको करू. बरं ठीक आहे, मी सकाळ काय बघतो नियोजन, काहीतरी करतो सकाळी, नाही का? राहिलं पण मला आजची रात जरा वायऱ्याचीच वाटायला लागली बघ. एवढं काही काय टेन्शन नको घेऊ, मी बघतो उद्या काय करायचं ते. नीट बघून चल का. अंगावर काटा यायला लागला बघ तुझी. आजची रात्र जरा जडच जाणार आहे बघ. अरे काय नाही होत, सकाळी काय ना मी जाऊन बघतो, काय असून तुला फोन करतो. आयुष्यपत मला आता सुट्टीच देणार नाही. नाटक झाली. एवढा राग बरा नाही सुभान. कोणावर राग करतो तू? तिच्यावर, जी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुला हॉटेलच्या 10% मालक बनवते ती. हरजीच्या पायगुणाने आज तू हॉटेलचा अर्धा मालक आहेस. तिच्यावर राग काढतोस? अरे प्रेम हे मनाव केलं जातं, शरीरावर नाही. विचार कर एकदा.
त्या पोरीने तुझ्यासाठी किती सहन केलं. प्रेम मनापासून केलं जात, मनापासून, शरीरावर नाही केलं जात. एकदा विचार कर, स्वतःचा नाही तिचा तरी विचार कर. जप तिला, बाकी तुझी मर्जी. सुधा, गेले 4 महिने झालं मी तुमच्याशी खूप चुकीचं वागत आले. बायको म्हणून मी कमी पडते हे सारखं जाणवत होतं. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला समजून घेत होता, पण तुमचं मन मला समजूनच घेता नाही आलं. खरं तर ना, मला स्वतःचीच लाज वाटते. तुम्ही प्रत्येक वेळेस मला समजून घेत आलात आणि मला तुमचं मन समजूनच घेता नाही आलं. मला माफ करा, पण खरंच मला भीती वाटत होती. राहू दे, नको माफी मागवतो. पण सुद्धा एकदा तरी सांगायला पाहिजे होतं तू, नेमका प्रॉब्लेम काय. जोपर्यंत आपण मनात दडलेल्या गोष्टी बोलत नाही ना, तोपर्यंत माणसाचं मन हलकं होत नाही का. तुला काय आजार आहे का कोणता त्रास? नाही, ना कुठला आजार, ना कसला त्रास. खूप वर्षापासून मनात भीती होती, पण ती त्या दिवशीच गेली. म्हणजे सुधा, घाबरू नको बाळा. अगं खूप वाईट वागलो मी तुझ्याशी. जे करायला नव्हतं पाहिजे ते करून बसलो. खर तर माफी मागायच्याही लायकीचा नाहीये मी. खूप मोठं पाप केलंय मी. हे सगळं मला तेव्हा नव्हतं समजत, आता समजलं ग. ज्यावेळेस माझी मुलगी मोठी झाली, वयात आली आणि तिच्याकडे लोक वाईट नजरेने पाहायला लागले, तर तळपायाच्या आग मस्तकाला जायची. त्यावेळेस कळालं मला की मी तुझ्याबरोबर कसं वागलो. तुला त्याचं काय वाटलं असेल. आठवलं तरी ना मन असं, मानलेली असली तरी तू माझी भाचीच आहेस. तुझ्याबरोबर मी जे केलं ते माझ्या मुलीबरोबर होऊ नये या पश्चातापाने तुला माफी मागायला आलोय ग. माफ कर. आईने त्यांना भाऊ मानलं होतं आणि त्यांनी पण आईला सख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावला. पण माझ्यावर त्यांची कायम वाईटच नजर होती. मी नेमकी वयात आले
आणि त्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. काय? नाही म्हणजे तुम्ही घाबरू नका, फक्त प्रयत्नच केला. पण तेव्हापासून मला प्रत्येक पुरुषाच्या स्पर्शाची भीती वाटत होती. त्या दिवशी तुम्ही जवळ आलात ना, मला तोच स्पर्श आठवला आणि दुसऱ्यांदा मला नाही सहन झालं, म्हणून नकळत तुमच्यावर हात उचलला. अरे बाई, मग हे आधी सांगायचं ना तू. हा अगं, माणूस जर बोललाच नाही ना तर मग मतभेद होतात, राग येतो एकमेकांबद्दल. आता नको काळजी करू, मी आहे ना. मला हे तुम्हाला खूप आधीच सांगायचं होतं, पण तशी कधी वेळच नाही आली. बरं ठीक आहे, सांगितलंस तुम्हाला आता बरं वाटतंय. झोप आता. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. नको विचार करू आता, झोप. झाली का झोप? नाही झोप झोप. असं कशाला झोपतो? मी तर म्हणतो बांगड्या घालून झोप बायकोच्या. नालायक माणूस आहे तू. ज्या बायकोने तुला फसवलं, तिच्या घरच्याने तुला फसवलं, तिच्यावर संसार करता. अरे एखाद्याने भीक दिलेलं खा, पण उष्टात आता जीव नकोस. त्या जागी जर मी असतो ना, दिवस रात्र बघितला नसता, हाकलून दिली असती जशी तशी. मूर्ख आहेस मूर्ख तू. तू दे आहे जिंदगी माफ केलं मैंने.